माझ्याकडे हरिण आणि बिबट्याचा बछडा होता, पण वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावं लागलं, असं स्वतः मंत्री गणेश नाईक यांनी आता म्हटलेलं आहे। कायद्यानं वन्यप्राणी पाळणं गुन्हा असल्यानं त्यांना सोडून दिलं, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याकडे हरिण आणि बिबट्याची पिलं होती, पण वनमंत्री झाल्यावर ते सोडून द्यावं लागलं, असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय। कायद्यानं वन्यप्राणी पाळणं गुन्हा आहे आणि त्यामुळे वनमंत्री झाल्यावर यावर बंधनं आल्याचं अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांनी कबूल केलेलं आहे। नवी मुंबईच्या वाशीमधल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात राज्य मुस्लिम खाटीक समाजाकडनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला बोलताना गणेश नाईक यांनी हा उल्लेख केलाय। चांद कुरैशी हजारा जी मेरे लिए हरिण का बच्चा लेके आए, मुझे कहाँ से लाया, तो बोलते काफिला में ये आ गया। मैंने संभाला था उसको। जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी अभी अपने इधर नहीं रख सकते, अभी उसको छोड़ दिया मैंने, क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना, ऐसे तो मेरे पास लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको। ये नहीं अपन प्यार से संभाले, लेकिन कानून के तौर पे गुनाह है। प्यार उधर रुकाना पड़ता है प्यार को। मी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो आणि ती पिल्लं आता कुठे आहेत हे तपास करायला पडेल, नाहीतर मी कोर्टात जाणार आणि कोणी आणून दिली मला त्या माणसाची नाव पण पाहिजेत आणि त्यांची जबाबदारी होती, जर त्यांच्याकडे कोणी असे आणली त्यांना पोलिसांकडे स्वाधीन करायला पाहिजे होतं, त्यांनी ते नाही केलं असेल ना, तर मी माझ्या वकिलांशी बोललेलो आहे। ही गंभीर बाब आहे, माझ्यासाठी तर गंभीर बाब आहे। मी प्राण्यांवरती खूप प्रेम करतो, माझ्याकडे आता पण 13 कुत्रे आहेत, तर मी या गोष्टीला टॉलरेट करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।